तुला जाय होतच का ग इथं आली का तू लगेच आली का म्हणजे मी आधी आलेली ना कोण आलंय आधी आता आली एक कपडा घेऊन हटकून मा बांधीवर धुणं बघितलं हटकून आली का नाही एक कपडा घेऊन मला स्वप्न पडलं होतं तू धुणं धुवायला आली आहे का नाही धुतलेले कपडे हटकून धुवायला माझे कपडे मी आधी आले टाइमला तुला जाळ होतं पट्ट्याने तो तू अशी कशी बोलती म्हणजे तू उचल बांधली जप्पल बरं तुझ्या बापाच्या घरचं आहे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का मग मी माझे कपडे धुत होते ना एकाच कपडे घेऊन आले हटकून मला बादली घेऊन येतात गटोडं भरानो तुला काय करायचं मग दोन तिकडे जाऊन तिकडे काय माझं झालं दो कस काय तुला झाल्या धुई शांत बस झाला का तुला नाटके चला त्यात एक कपडा घेऊन चला ती बोंबलत अरे देवा ही काय बावळट काय बाई काय माहिती हिच्या तोंडालाच लागायला बावळट आहे बाजूला चल मला कपडे धुवून तू शांत बस बाजूला डोकं खायचं लवकर मला धुवायचे झालं धो ना मग तिकडे तू बाजूला मला झालं धो मला धुवायचं मला नको सांगू ए बाई माय कपडे धो धो आता नाही येडी बिडी का येडी तो माझ्या तोंड आलं ना जाऊ दे तो मग तिकडे होऊ दे ना लाज वाटते तुला दलिंदर कच्ची कुणी काढली तुला धरला लगेच येते तुला हागायला लागती मी काय करायला गेलं की लगेच येते पाणी भरायला गेलं की लगेच मला भरायचं अगं आहेस तू तसली जळकुट्या वाहनाचं काय ते करत वाहनाचं तोंडच पुढीन दळींदर वाहन तोंड फाडायला मला हात नाही ना मला पण फाडते मी माझे कपडे धुत होते आली कशाला फाबाड घेऊन तसले कपडे टाकायचे काय गरज होती का माझे कपडे गोळा करून मी नसते करीत गोळा करून दे कर गोळा नाही तर सांगते माझे कपडे गोळा करून दे मी नाही देणार काय करायचं देणार नाही देणार काय नाही देणार मी तुला बघायचं का काय बघायचं का तू नखरे नको दम आहे का बघ दम आहे म्हणूनच दाखवते ना बघायचं तुला दाखवते डोकं खाऊ नको माझं डोकं खा डोकं तरी आहे का काय मेंटल जानवरा तूच मेंटल तू बाय गोळा करून दे कपडे मी नाही देणार फेकायला कोण सांगितलं तू आली कशाला मी कपडे धुतो माझं सगळं पाणी आधी आणते अगं पण मी आधी तूच नाचायला लागली स्वतःच पाणी स्वतः फेकायला लागली माझे कपडे फेकले मग मी तुझी आरती करेन का तू आधी आलती कोण तू आधी आली तू मला बघितलं लगेच आली फळत नको सांगू ती कोण बादली घेतलेली माझ्याशिवाय भांडणार कोण आहे तुला मला माहिती ना मला माहिती गचक्या तोंडाची कोणी काढली तार फाडली होती उलातली होती आता पडदा आली बरं लगेच आमच्या बोकांनी नाचायला तुझ्या बोकांडी नाचते काय हा ढोले तू त्या ढोले खाऊ नको सांगू तुम्हाला नाहीतर लय वाळून गेली जशी तू वाळून उठून चालली बरं तू मी माझ्या नवऱ्याचं खाते तुझं खाते का नाही मग मी तेच म्हणते मग तुझ्या मला पोषितो येऊन का मला सांगू राहील ढोले म्हणून सगळ्या अंगावर माझ्या घाण पाणी उडवलंय तसलं कपड्याचं तूच अजिबात नाही मध्ये यायचं आता सांगते मी भादाडी कुणी काढली दळींदर भोकाची नीट राय तुला नीट सांगते मी नीट सांगते नाही तुला धुवून माझे कपडे फेकून दिले ना मी देणार नाही तुला मी नीट सांगते नीट राय तू मी धुवूनच देणार नाही का नाही धुवून देणार नाही धुवून देणार नाही काय तुझा मी आधी कपडे धुत होते ना तू कशाला आली इथं तू आलेली आधी इथं माझं घमीला दे इकडं फुटलं ना मी भरून गेलं ना फुटलं माय बादली फुटली असेल ना फुटली तर माझी फुटली मला काय करायचं फुटलं तर तो घमेला मला काय करायचं जाळा घमेला तर तो जाळ झाला तुला मारच खायचंय आज मारा धमके द्यायचे ना मला तुला ना डोक्यात घालीन बादली चल नखरे नको दिन मुस्कडी बादली डोक्यात घालायला चालली दम आहे का दम आहे का तुझ्या माझ्या दारातून दळींदर करीती येतात थोबड घेऊन इकडे तू इथं अंडाची बादली दिसती तुझी दळींदर वाहनाची नाही माणूस कपडे झाला जळकुटी निसती जळती मी होती म्हणून इकडे आली बाहेर जळती म्हणून आली लगेच बाहेर परत सांगू नाही काय ते तोंडाची नक सांगू मला बघू जळती निसती हा तुला बघू मी ज्या कलरची साडी घाला का त्या कलरची साडी घालते उलटा ती लगेच नक सांगू ती ए गप्पे जाळक्या वाहनाचं लागली शहाणपणा करायला कोण मी नाही शहाणपणा करतो कोण शहाणपणा नाही करीत कोण करीत दळींदर वाहनाचं काय मारू झाली काय करता आहेच हे भिकार आणि तो श्रीमंताची औलाद आहे का तुझी आहेच माझी श्रीमंताची औलाद मी कपडे धुत होते तर लगेच आली ती
अरे पण कपडे धुवायचं काय तू थोडं अलीकडे धुव तुझ्यापाशी काय आपण आपल्या जागेत धुतो ना. ही जागा मी बनवलेली, तू नाही बनवली. मला आई आली त्याच्यावरती आली. कुठून आणली जागा ती? काय माहिती जागा कुठून इथंच आणली. आहे ना. तुम्ही बाहेरून आलाय पागलगत काय करताय कोण तुम्ही आम्ही दोघी. कुठे गेलतो तुम्ही कुठे गेलता म्हणजे तुम्ही इथं नादात आहे ना ना. तुमची जागा मी बांधले पण हे मी बनवलंय ना. हा. आता तुम्ही तिकडे बाहेर गावी बनवलं, मीच बनवलं ना. तू मोठी ना तुला कळायला पाहिजे ना. बनवलं असं मग मी काय करू. कुणी सांगितलं होतं बनवायला. मला कळायला तुमच्या काय कुणी उडव धरा घेतलं. काढते तोड काय तोड द्वार ना. नका, काय तोड मी तोडू का. तोड तुझ्यातले दमे तोड तोड घे तोड घे तोडून लय दमे तुझ्यात. तोड काय तिचं थोबाडे का काय रोज भांडण करते. ही दळींदर भांडण करते. मला काय काम करायचं होतं जा. ये मला एक खापर तोंडी. हा, चला त्याच्याकडे चला. अय, काय आलं रे? काय झालंय रोजच आपण तोंडी नुसती भांडत राहती काय आलंय तुम्हाला? मी भांडते का. मी कपडे धुवायला गेले होते ना. कशाला यायचं तिने धुवायला. लवकर सांगा नेमकी भांडणं कशाहून झालीत? मी कपडे धुवायला निघले तिकडून हिने मला बघितलं काय एक पॅन्ट घेऊन पळाली तिथं अरे मग तिचं धुवून द्यायचं. म्हणजे पॅन्टीसाठी काय बसायचं तिथं उराक पडलं बी फक्त एवढं कळत नाही का. मोठी ना. तुला कारण तुला तिचं धुवून देता येत नव्हतं का? मी आधी बसले होते ना धुवायला. मी काय म्हणते मी बांधली जागा हा जागा बांधलंय ते गवंडी बिवंडी काय ते कोणी बांधलंय मॅच बांधलंय का नाही कंस्ट्रक्शन मध्ये होती काय काही सांग ती जागा इथलीच इथे येऊन इथं अरे पण एकत्र राहतात ना. रोजचा तमाशा येऊ हे रोज गावाला तमाशा दाखवायचा. रोजचा तमाशा आहे काय ते रातच टोन बांधलं. करीतीन काय शिव्या देतीन पटत काहीला. मी काहीच बोलायला नाही 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 अजिबात हिने नाही. लाथान धुणं आणलंय तिच्या लाथान. नवऱ्याने गोळा करून आणलंय आणि मग काय कशाला आणायचं हो? अरे पण मग काय दाखवते का सगळ्या शेजाऱ्यांना तुम्हाला नाही उद्योग म्हणजे नाही. मला गावात बातमी थेट हम्म. का तुमच्या घरी भांडणं लागली. रोज रोजच झालंय. रोज ह्यांना आहे ना हा? काम नाहीत ना काम नाहीत नुसतं घरी बसायचं आणि धुणं बिनं का घरचं थोडंफार 2 पॅन्टीन 2 शर्ट धुवायचे त्याच्यात तुमचे भांडणं. अरे स्वयंपाकावरून भांडणं तुमचे झाडू लाटावून भांडणं तुमचे भांडणं संपणार करायचे तरी काय? एक पण काम करत नाही. सगळं मीच करीते. मी काम केलं नसतं, खाऊ, तुला खाऊ, तर पार. वाटली असती का? खाऊ, मला खाऊ. म्हणती, ढोली झाली तू खाऊ खाऊ रेडा झालाय फार एवढा झालाय ना. नवरा खाऊ घालतो केलं ती खाते मग तू खात नाही का नाही अजिबात नाही. वाऱ्याकडे टोन करीते. ती खाते ती मला जाडी म्हणती तुमच्या मेंदू साधाळा काय जाडी आहे मग जाडी हा. आहे म्हणलं तुम्ही खाऊ घालतात तुमच्या तर तिला काय तुम्ही जाडी मानता घेणं देण्याचं? गाडी आहे म्हणून तर म्हणते. तर तिला काय म्हणता तुम्ही? नाही नाही मग हिला काय नसेल म्हणत मी कशाला काय पण म्हणून तिला? अरे पण काही मला एक एक सांगा शब्द ना, बोलून राहते ती कधी. एकीमेकीला कायला काय म्हणता कायला भांडणं कशावर होते वाईल निघायचे का? निघा. मला तर वाटतंय ना तसंच करा बघा यांना वाटतंय बाईली निघायचं माझं काय म्हणणं काय मग संपला विषय हा. मग काय डोक्याला ताण तुझं करायचं? म्हणणं नाही तुझ्या तर मनात आहे आणि म्हणणं नाही म्हणी ती. यांचं आधी तमाशाच कोण नाही म्हणलं होणार. वाईली निघायचं तमाशाच होणार तुम्ही नाही. एक काम करा वाईल निघू आपण पाहून रावळे बोलून घेऊ बरं का. हम्म. तुम्ही दोघी जणी आवरा. हा. आवरा हा काय आवरायचं. तुम्ही भांडणं करण्यापेक्षा ना 4-4 दिवस माहेरांचा. मग काय तुम्ही जा इथून मला नाही जायचं मी नाही जाणार हो. एक काम करा निवार होता ना तुम्ही नाही मला नाही जायचं. नाही नाही निवांत होता तिला लावा पुढं माहेराला. 4 दिवस मला नाही माहेराला. जायचं माहेराला का बरं मला तुमच्यावर राहायचं राहायचं मग एकच काय मिटायची? तिला मी नाही जाणार तिलाच लावा. तिला राहा म्हणजे ही कोणीच जायला तयार नाही यापेक्षा आपणच जाऊन कुठतरी तसंच करू. हा, जाऊ. आम्ही जातो कुठं जायचं तुम्ही तुम्हाला? बघा आणि रात्रंदिवस भांडायचे दोघे तुम्ही जणी. ना तुम्ही दोघीच राहा हा आम्ही दोघ जण आम्ही जातो बाहेर. कुठेतरी. तुम्ही दोघ जण भांडा आणि तुमचे भांडणं संपले ना मग फोन लावा आम्हाला. हा आणि तुम्ही हो, ठरवा एकदा त्यांना काय जायचं जाऊ द्या. तुम्ही नका जाऊ कुठं. कस काय काय मी त्याला सोडणार नाही तो मला सोडणार नाही. आमचं काहीच नाही एका आईची लेकर होत आम्ही. आमचं भांडण आहे का उलट मी शोध फारलाय मला किती दिवसापासून सांभाळतोय म्हातारी गेल्यापासून आणि तू तिच्यावर भांडते तिच्यावर कशाला भांडते आहेच तिचं थोबड ती तसलं. म्हणले तरी काय ऐकून घ्यायचं ना काय ऐकून घेत तिचं तोंड काय मग ऐकून तू घ्यायचं. शपथून घ्यायची तू इच्छाच नाही नाही. तुला सासू असती मग. नशीब सासू नाही सासरा नाही काय नाही म्हणून ते आम्हाला म्हणजे काय तिने काही बोललं तरी मी ऐकून काय घेते. कशाला बोलून तुझं तोंडावर शिव्या नाही देते लागली. ती. काय शेतीत थोपड घेऊन? कोणत्या शिवाय दिल्या विचारा बरं कोणत्या शिवाय दिल्या जहागीरदार आणि दलिंद्रीन आणि तू कुठं काय काय म्हणायचं नाही का तू कशाला म्हणायचं मी बांधले कुणाचं तुम्ही घेऊन आला काय ती दोघींसाठीच आहे ना ती बांधायला. आणि उद्यापासून एक काम करायचं सगळ्यात महत्वाचा विषय एकीने स्वयंपाक करायचा एकीने सगळं धुणं धुवायचं ही सगळं संगच करायचं आणि उद्यापासून रानात निघायचं दोघींनी. नाही एक आहे ना एक घरी ठेवा आणि एक रानात काम करेल कोण ठरवायचं कोण जायचं करतं? रानात सांग गुरांचं कोण करतं बोला. करते मी गुरांचं. हा तू गुरांचं करते तू काय करते घरचं करते का सगळं? हा ओके. आणि तू काय नियोजन आहे? मी हे करते ना गुरांचं. नुसतं गुरांचं करणार आहे का तू? गुरांचं कसं काय ती करते ना घरचं आणि आता रानातलं दोन्ही करते
आणि मी कुठलचं करू मग गुरांचं करून आता बायांच्या मागे जाईन ना एक मी. काम कर, तू सगळं रानातलं कर आणि ही घरचं कर सगळं. हा हा घरचं मग करून हिला तुमच्या झोपायला बायला होणार नाही. हा, तुमचं कॉन्टॅक्टच नाही. नाही ती रानात जाईन, तू घरचं कर सगळं. मला कोण- धुण्यासहित कर, स्वयंपाक धुणं गुरांचं सगळं तो बघायचं. ती रानात जाणार, सगळ्या बायांचं बघणार, सगळं काम करून घेणार. दिवसभर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत येणार नाही. अरे चक्कर फंडाच्या गरिबी काम काही सोपं नसतंय. घरी एक काम नसतंय. कोणचं बघा तुम्ही? तुम्ही दोघांनी जर घरी हो हिला रानात गेलं ना दार धरावं लागणार आहे. दुसरी गोष्ट बायांपाशी थांबावं लागणार नाही, आहे. मी घरातलं करते. हा मग तू सगळं घरात ती आजीवर हात नाही लावून आयता चहा द्यायचा संध्याकाळी बघ. हा, तू काय परत करायचं म्हणणार मी सगळं. बाबासाहेब आलीन मालकीन झाली हिला मी चहा देणार नाही, असलं नाही जमणार. चालते रानातून आलो ती काही काम नाही करणार, कळलं का? चालते. चांगलं रानात गडी माणसं लावून तिकडे काम चालल्यात. तुम्हाला लयच आणि आता तू जर म्हणशील ती चहा नाही देणार आणि पाणी नाही देणार परत भांडणं होणार, हे काय खूप भांडणं नाही तर मग आताच्या आता दोघींच्या पिशा आवरा, जाऊ तुम्ही. कर पांढरा गाडी चालू हा, आणि याला दोघींनी नेऊन घाल. करा चालू. मग यांनी चालू पाडते नाही तर मग जा एसटी नाही, गावात मला जमते रानात. तुम्ही जा, नाही तर आम्ही तरी जातो. एक तर ही राहण्यात येणार नाही, एक तर तो घरचं करायचं. नाही नाही मी रानातलं करते. तुम्ही म्हणले रानातलं कर, मी करते रानातलं. हा मग जमतंय तुला मान्य आहे सगळं. हा मी घरातलं उद्याच्याला भांडणं नाही आले पाहिजे. नाही. परत अरे चालत मग नाही. तुम्हाला आकली का? एक जणी सकाळची बारी उराकलं, स्वयंपाक केला, एक जणी धुणं धुतलं, एक जणी गोठ्यातलं बघितलं, दुसरीने तोवर झाडून घेतलं. टपक्यात 10-11 वाजता उरकते 10. एक तर बायांना रोजंदार 400-500 रुपये वावर इकून बी पुरण का? सांगा यांना का मजा लागते ना, सगळं परस्पर चाललंय ना. 13-14 रुपये बाया कांदे लावायला घेतात. कालच्या धरून 4 बाया, त्यांच्या बायांपाशी कोणी माणूस नाही. गाड्यांनी थांबायचं बरं त्यांच्यापाशी. गडीत हे जातोय, गडीत मी जातोय, बाया माणसं लाजल्यावानी होते. आणि तुम्ही एखादं जर 10-11 वाजता उरकून जर मळ्यात गेल्या तर काम होत नाही काय? दोघी जणी रानात काय यांना माहितीच नाही काय रानात लावलंय. तुला काय- सांगतो रोज 1000 रुपये वाचतील. रोज 1000 वाचले ना ते माशा नाही चावत आपल्याला त्या उठलेल्या कधी. हा, लय मला ते येतो. मावळाचं. नाही नाही ते काय नाही चावत, तू घाबरू नको. रोज जर तुम्ही दोघी जण गेला ना तुम्हाला रोज 1000 रुपये देऊ. 500 मावाला रुपये. अंगावर एकदा ठाणका दिलाच पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही ना काय असतं. सगळं घरात बसल्या सगळं मिळतं ना. मला काय म्हणणं आहे, ऐक ना पांढरा, यांनी जर रोज काम घरचं काम उरकून जर रानातलं काम केलं ना तर हिला 500 बसलं रुपये. तुझ्या डोक्यावर. नाही नाही हिला 500 रुपये आणि याला 500 रुपये जमन. यांना काय पैसे द्यायचे आहेत? मला नाही लागत पैसे. घरासाठीच करणार आहे ती. यांना पैसे द्यायचे का पैसे पाहिजे तुम्हाला? मला नको. पैसे आणि पाहिजे. नसेल जमत पैसे ना, नाही पाहिजे. नसेल जमत तर निघायचं. हे दोनच पर्याय आहेत. नाही. मग सकाळची बारी एकीने जर स्वयंपाकाला भेडी ना तर तो धुणं धुवायला हात नाही लावायचा. ती जर धुणं धुता असली ना तिथं बरं का, अजिबात काय घेऊन जायचं नाही तिथं. नीट गुराच्या वाटत निघायचं, गुराचं काम करायचं. आणि सकाळी 11 वाजता बाया याच्या आतमध्ये उरकून बायांसंग निघायचं. काहीच काम नाही घेत. यांचा कालवा एवढा झाला मावळ उठलं. आता पोरं काय लहान नाही राहिली. ते येते 5 वाजता तीट सकाळची बाहेर त्यांना उरकून दिल्यावर. नाही यांना काय झालंय माहिती का, कामच नव्हती यांना. पोरांवरून भांडणं. महापौरला खायला नाही दिलं, मग चट घेते ना खाते ना. का तुमची काय गरज आहे? आणि तुम्ही उद्यापासून जरा चालचूळ तर करा. मी आता एक आहे ना तू 2 दांडे काढून आण. नाही मी तर पार काटलं, मी निघून जाणार आहे. मला आता थांबायचंच नाही इथे. यांच्या पद्धतीने चालू द्या, मला नाही थांबायचं. मला ठेवून जातो काय? मग जाऊ दोघं जण. करा मग तुम्ही सगळी. काय बोलता हो तसं तुम्ही? मी ह्यांच्या नाव काय नाही. जळू दे ना इकडे, काय काय करेन तिकडं. आपलं तिकडे फुकून तिकडे कुठं जाऊ, बाहेर देशात निघू. काय कसं बोलता? काय कस काय बोलता, इथं बोलायचं तर एकमेकाची चौक खाता गाण म्हणून बोलता. काय भावबंद बघत येत, काय पाहुणे रावळे बघत येत, काय लोकात तमाशा याची मांडलाय. पॅन्ट तिकडे फेकीत आहे, त्याचं शर्ट तिकडे. अहो मला तिथं सरपंच आला सांगायला, अहो घरी येतो मग भांडण चालू तुमच्या. मी म्हणलं कोण बा भाऊबंद भांडायला लागली. शाळेला इथं बघत होतो यांनी काय नालायकपणा चालवलाय मला हेच कळलं नेमकी तुमचं. नाही आता इलेक्शन लागणार आहे, नानाला उभं राहायचं. आणि आपल्याच घरात मग उभं राहायचं ना त्याला. मग त्याच असं हे म्हणतो तुला घर सांभाळता येत नाही, चला तोंड घेऊन गाव सांभाळायला. याच बायचं जर महिलेचं जर हे निघलं, आरक्षण निघलं तर ती कोणतरी तुमच्यापैकी सरपंच होईल. तुम्ही असं सांगणार आहे गावात? याची भांडी चुकलं तिकडे माझं. फेका, त्याची दोन तिकडे फेका. चुकलं माझं. चुकलं माझं, चुकलं मागं तोंड घेऊन. काय माझं चुकलं. आता दोघींचं चुकलं. आता दोघी एक काम करा, एक चप्पल हा ना आमच्या मुसकाडात. अरे हीच जर पाहिले दोघींनी समजून घेतलं असतं घरात भांडणं काय होते, कळायला पाहिजे ना थोडंफार काहीतरी गोष्टी. सगळ्या बर का, सगळ्यांच्या घरात असंच होतं. लय किरकोळ कारण त्याला काम नसत काय नसत, लय किरकोळ कारण. अहो हे आई संघ बोलत, ही आई संघ बोलत, तिकडून चुकल्या चला त्या तिकडून चुकल्या चालला की यांचं सुरू होतंय. हा ती सांगत असं म्हणजे मोबाईल काढून घे दोन्हींची. काम करू. हा द्या मोबाईल द्या. काय नाही यांना, काय रील नाही बघायचं, काय नाही काय नाही काय नाही.
यांचं माणसावर लक्ष नसतं माहिती आहे तुला. इथं स्वयंपाक घरात बी लावलेला असतो आमचा असं. मग नवरा भाजी मागितली का हे काय काय नाही एकीकडे थोपाट आणि एकीकडे संपला विषय. म्हणलं का चांगलं चाललंय लोकांना आहे ना, तुम्ही जी लाईफ जगताय का ती लोकांची अपेक्षा आहेत असं असं वागत का असं वागत आहे. त्या बघा तोडीवाली लोक कसं त्यांचं प्रपंच तसंच पाहिजे होते यांना. दररोज सकाळची बरे आंघोळ्या नाही 5-5 दिवस डोक्याला तेल नाही काय नाही निघाले ऊस तोडायला. यांच्याकडून आहे ना दररोज संध्याकाळच्या 10 टनाच्या गाड्या तोडून घेतल्या. ती बाई काय कष्ट करते आणि काय हिला जाडी म्हणतील तू काय कमी काय. दोघी पोचल्या ना खाऊन खाऊन. अरे महिन्याला गॅस लागतोय 2-2 डबे तेलाचे उडत येत कुठं जातंय. जायचं काय संबंध नाही. परदेशी 3 किलो तो परदेशी नाही परदेशचं 15 दिवसापूर्वी 3 किलो तूप आणलं होतं. काय खातात काय असं तुम्ही तुपात. खात्यात ना दुपारचं तळू काहीतरी आपल्याला काय माहिती. मी कुठे खायच्या टायमाला एक येतात आणि बांधाय टायमाला परत मग लय यांचं धिंगाणा. आता चांगलं चुंगलं केल्यावर दोघी खाणारच ना. हा मग खाणं मग आम्ही कुठं म्हणतोय ना. आम्हाला काय ठेवलं तेवढं तुम्ही बाकी काय नाही केलं. नाही काय आम्हाला उठा या झाडून एक जण आणि एक जण ते धुणं धुवून टाकते बा गोळा कर पहिलं. सारखा चल. त्याच्यामुळे एवढं सगळं होतं नुसतं. सारखी मला धुली म्हणते एक काम करत नाही आणि मी करते एवढं तरी खाऊन खाऊन पोचली नसती. हा काहीच काम करणार नाही ती आता. धुणं सुद्धा तसं ठेवी माझ्या मुळावर. हा तुला सांगितलं कळतं का नाही अजिबात. काय झालं? काय बडबड कर. काय नाही झाडून काढीत होते मी. तिथं आवाज आला बाहेर निघलो मी तिकडं तिथं आवाज आला ते म्हणला दादा म्हणला जा बघून ये. काय नाही म्हणते. अरे नकाला का असं वागू. अहो मी काहीच नाही बोलले. आता झाडून काढू का काय नको. करीत होती? वाटवाट नाही लय कचरा पडलाय म्हणलं या आंब्याचा. सांगतो बरं का, शेवटचं सांगतो मी. असं बडबड करून अहो त्या आंब्याचा कचरा पडलाय हे फुलं पडले तर लय दारात कचरा झालाय असं म्हणत होते मी. आता मी काहीच सांगणार नाही परत. हा? मग तुला सांगन मग काय. मी तुला मागाशी बी सांगितले तुमच्या दोघींना बी तुमच्या दोघींनी एकच सांगितलं बघा. आपण मी काय बोलले का. मी किती गरीब आहे तुम्हाला माहिती तू चांगलं. आई गरीब सगळ्या गावाला माहिती. तू जरा नेर राहा नेहमीच मी. आम्हाला जरा सुखाने जगून दे तू बी जग. आणि मी तुम्हाला कुठे काय म्हणते तर. कशाला तू तमाशा करते घे ना जाडून गपची बडबड काय करते. हा हे लय पडलंय आंब्याचं म्हणून मग पडणारच ती. मग तुम्ही तेच ऐकलं. नको खाऊ. मी जर आता परत मागायला आलो डायरेक्ट काढून घेईन नाही तर आम्ही तरी जाईन नीट करा. आता नीटच राहते ना आता कामच करते ना. बडबड काय 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 बडबड करीत होती. काय नाही हे आंब्याचं पडलं होतं म्हणून. काही डोक्यात फरक झाला आहे का काय असं आठवत आहे का काही नाही आंब्याचं पडलं. काय सांगू आता. काही नाही सांगू. वर नाही जायची वाटतं ती हसती काय. झाडून काढायचे. जाडून घे. जर का मला आता काय ऐकाय आलं परत कोण काय म्हणून आता काय तुमचं ऐकून नाही घेणार आम्ही. लक्षात ठेव. सांगाय नाही कोण नाही आई बाप राहिलं तिकडून म्हणजे एवढी वेळी का मी मला कळत नाही का काही तुम्हाला असं म्हणायचंय का. मग अशीच जरा झालं सगळं तिथं कामाला चालू लागतं. बडबड नको करू तिला काय म्हण नको. मी कशाला काय म्हणू. मग मी किती गरीब आहे तीच उलट मला बोलती. तोंड आपलं असं नियंत्रणात ठेवायचं. हा काय नाही म्हणायचं ती ती मग कसं असतं एकाने बोललं की दुसऱ्याला हा मित्र नवरा आहे का कोणी काय माहिती बाई. हा माया मुळावर बसली नसती जाळ झाला सगळं फेकू फेकू देते माणसाला तारास करते जीवाला मोकार. अवघड ह्या घरामध्ये जागावा का मारावा असं झालंय बाई आपल्याला तर. काय होतंय मी कुठं काय म्हणले. काय भोकती मग. काय नाही कपडे गोळा करत होते म्हणलं लय पडलेत लांब लांब. जाळ झाला आणि दुनियान भानगडी तिथपर्यंत ऐकायला आलंय मला. अहो लांब लांब पडले म्हणत होते कपडे. मी कुठं काय म्हणले का. आता एवढं समजून सांगितलं सगळं गेलं का पाण्यात. अहो मी गोळा करत होते कपडे मी काहीच नाही केलं. का मला वाटलं रातची गाथा वाचली आणि सकाळची पार गोंधळ सुरू झाला परत. नाही काय नाही. हा तुला तसं करायचं आहे आता. अहो नाही हो ती कपडे गोळा करत होते ना म्हणून म्हणत होते मग कपडे संग बोलत होते. एक तर वायली राहा ना तर मग माहेर आलं दोन्ही पैकी एक नाही, कोण नाही. करायचं. आता तू म्हणली तिचा जाळ झाला तिचा पेट फाडा अहो ते तिच्यावर. कपड्यांवर बोलत होते कपड्यांना ते कपड्याला जाळ झाला म्हणजे. गाऊनला आणि त्याला म्हणत होते. अरे किती वेळा सांगितलं जरा डोक्याच भागा वापर. अहो मग आता काय केलं मी. जरा 2 शब्द ती सांग चांगली बोली तुला काय होणार. आपण आता बोलते ना चांगलं आता काय केलं मी तेव्हा. तिने तू असं बोलली ना तुला ती दबाव देणार नाही. कायमस्वरूपी अशीच बोलन. वाईल निघाली तरी शेदीन. आपण वाईल निघाल तर लोक म्हणले पाहिजे माय जावासारखी जाऊ नव्हती. एवढी तरी अक्कल धर मोठी तू. हा
त्या पांड्याने तुला एवढं पाहत ते दिरे तू त्याने एवढं बोलावं तुला एवढी तुझी कॅपॅसिटी आहे का बोलायची? हा जरा आपली बुद्धी वापर थोडीशी. बरं. काय माणूस आहे काय आता किती वेळा सांगितलं एवढ्या वेळा समजून सांगून जरी बी तसंच म्हणल्यावर मला तर तोंडात हाणायला सीसीटीव्ही बसत होऊ त्याच्याला घरात. अहो, पण आता त्याशिवाय काय तुम्ही केलं? जागे होण्याची घराघरात भांड्याला एक सीसीटीव्ही रानात एक सीसीटीव्ही दारात एक सीसीटीव्ही. अहो पण मी काही केलंच नाही आता मी फक्त कपडे गोळा करत होते. त्या लेकरांनी काय आदर्श घ्यायचं तुमच्याकडून दररोज भांडणं करून? बरं आता चुकलं आता नाही बोलायची एक शब्द नाही तोंडातून काढायचा काढल्यावर मग बोला मला काय असेल. नीट राहत नाही तर माहित का वाईट नाही सांगितलं म्हणजे. हा. आता जर बडबड केली तोंडातला एक शब्द काढा तरी बघ. हा. नवरा असला कसला नवरा आहे लोकाला सपोर्ट करीत राहतो नुसता बाकासूर.